या जगामध्ये सगळ्यात जास्त डेंजर मध्ये रिएक्शन असेल ते न्यूक्लियर रिएक्शन. ॲटॉमिक एनर्जी ऐकले का ते? ॲटॉमिक बॉम्ब वगैरे हायड्रोजन बॉम्ब जे तयार करतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे न्यूक्लियर रिएक्शन असतात. एक न्यूक्लियर फ्युजन, दुसरा असतो न्यूक्लियर फिजन. फ्युजन मध्ये कळते, फ्युजन आणि फिजन मध्ये काय डिफरन्स आहे? फ्युजन मध्ये काय असतो, आपल्याजवळ जो पिरियॉडिक टेबल आहे, पिरियॉडिक टेबल मध्ये जेवढेही हेवियर न्यूक्लियस आहेत त्या हेवियर न्यूक्लियसला लाइटर न्यूक्लियसमध्ये जे कन्वर्ट करतो ते रिएक्शन मध्ये कोणती रिएक्शन? फिजन. फॉर एक्झाम्पल हायर न्यूक्लियर एनर्जी मध्ये रेडिओएक्टिव्ह एलिमेंट, मग ते युरेनियम असेल, पोलोनियम असेल, रुबिडियम असेल, है ना. तो या हेवियर न्यूक्लियस पासून दोन लाइटर न्यूक्लियाय तयार होतात. मग सर ते ऑटोमॅटिक कसं होईल? ऑटोमॅटिक होत नाही. मग आपण आपला पॉइंट आहे की ज्या ठिकाणी न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो, जरी न्यूट्रॉन वरती जरी चार्ज राहत नसेल, पण चार्ज नसता याचा अर्थ तो कमजोर नाहीये. तो या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन पेक्षा सगळ्यात डेंजर कोण आहे? न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉन काय करतो? ज्यावेळेस एखादा न्यूट्रॉन एखाद्या रेडिओएक्टिव्ह एलिमेंटवर ज्यावेळेस आपण बंबार्डमेंट करतो किंवा त्याच्यावर टाकतो किंवा स्ट्राइक करतो, त्यावेळेस त्या रेडिओएक्टिव्ह एलिमेंटला काय करतो? फोडून टाकतो. म्हणजे त्याच्याकडे एवढी एनर्जी असते. आणि जवळपास न्यूक्लियर फ्युजन मध्ये जवळपास 4 ते 5 किलोमीटर इतकी रेडिएशन बाहेर पडत असतात ज्यावेळेस ही रिएक्शन होत असते न्यूक्लियर फ्युजन मध्ये. म्हणजे जोक नाहीये. ओके, म्हणजे याचा अर्थ 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी तयार होते. आणि या रेंजच्या एनर्जी मध्ये ज्यांना आलं त्याचा डायरेक्ट कार्यक्रम झाला संबंध आहे. म्हणजे तुम्ही वाचत नाहीये. आलं का लक्षात? तर न्यूक्लियर फ्युजन मध्ये हेवियर न्यूक्लियस पासून दोन लाइटर न्यूक्लियर तयार होतात. हे ना, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियर फ्युजन. आणि न्यूक्लियर फ्युजन मध्ये दोन लाइटर न्यूक्लियर एकत्र फ्यूज करून एक हेवियर न्यूक्लियर तयार होतो. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? न्यूक्लियर फ्युजन. राइट? ओके, किती रिएक्शन आहेत मग? दोन. मीन्स दोन आर न्यूक्लियर फ्युजन. अनदर वन इज न्यूक्लियर फ्युजन. न्यूक्लियर फ्युजन म्हणजे पहिला कोणता घेतो? हेवियर न्यूक्लियर घेतो. हेवियर न्यूक्लियर पासून काय तयार होतं? दोन लाइटर न्यूक्लियर. लाइटर म्हणजे लाइट वाले नाही, लाइटर म्हणजे हलके. न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन, दोन लाइटर न्यूक्लियर एकत्र कंबाईन करून एकत्र फ्यूज करून एक हेवियर न्यूक्लियर तयार करतो. त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियर फ्युजन. हा कोणता आहे? न्यूक्लियर फ्युजन. बेस्ट एक्झाम्पल. यस, in the nature the uranium data 233, uranium 234, uranium 235, uranium 236, uranium 237, uranium 230. नेचर मध्ये आपल्याला युरेनियम असेल. हा कोणता एलिमेंट आहे? रेडिओ ऍक्टिव्हिटी एलिमेंट. या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मध्ये ज्यावेळेस तो ब्लास्ट होतो त्याचा न्यूक्लियर रिएक्शन होते, त्याच्यामधून काय बाहेर पडतात? अल्फा बीटा गामा रेडिएशन. अल्फा बीटा या सगळ्यात बेस्ट डिफिकल्ट आणि डेंजरस जो रिएक्शन असते ते म्हणजे न्यूक्लियर फिजन. द बेस्ट न्यूक्लियर फिजन रिएक्शन वी हैव टेक टू द युरेनियम U235. Suppose U235. It's a atomic number. 92 semi-periodic. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे? एक न्यूट्रॉन आहे ना, बोंबार्डमेंट करायचं. एक न्यूट्रॉन आणि एक युरेनियम किती आहे? 235. इथं न्यूट्रॉन किती टाकलेला मग? एक. 235 plus 1. हाँ, कितना? 236. Right? Okay. Got the uranium. 236. कितना है? Right? तो ज्यावेळेस न्यूट्रॉन ज्यावेळेस बंबार्ड होतो कोणावरती? रेडिओएक्टिव्हिटी. त्यावेळेस this is a splitting between the two lighter nuclei. Got the two lighter nuclei.
This is the one is barium. Beryllium नहीं, हाइड्रोजन, हीलियम, लिथियम, बेरिलियम 4 नंबर ला इधर, 5 नंबर ला बोरॉन. बेरियम वेगळा आहे. बेरियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 141. ओके, त्याचं पहा अजून एक तयार होते या ठिकाणी क्रिप्टॉन. कोणता? क्रिप्टॉन पाहिजे ना, क्रिप्टॉन, रेडॉन, झिनॉन है ना. इथं तयार होतं 89. किती? 89. आता सांगा इथं तुमचा ॲटॉमिक मास किती होता? 236. 141 लार्ज आहे का 236 लार्ज आहे? 236 लार्ज. मग कोणता न्यूक्लियर झाला? हेवियर न्यूक्लियर झाला. आता हेवियर न्यूक्लियर म्हणून दोन लाइटर न्यूक्लियर स्प्लिट झाला. दोन लाइटर न्यूक्लियर काय स्प्लिट झाला? कोणामुळे? एनर्जी ऑफ कोणाचा? ओके, एनर्जी न्यूट्रॉन का साधन सुद्धा आहे का? नाही, मोस्ट डेंजर. मग आता इकडे ट्विस्ट पहा. न्यूक्लियर वरती 236 म्हणजे एक न्यूट्रॉन बरोबर आहे. दोन लाइटर न्यूक्लियर स्प्लिट झाली बरोबर. आपण टाकला किती न्यूट्रॉन? एक. पण न्यूक्लियर फ्युजन मध्ये दोन लाइटर न्यूक्लियर तयार होऊन सुद्धा 3 न्यूट्रॉन परत तयार. परत 3 न्यूट्रॉन. तर असं कसं शक्य आहे? यालाच कोणती रिएक्शन म्हणतो आपण? न्यूक्लियर रिएक्शन. तो इज द फेनोमेनॉन ऑफ न्यूक्लियर फ्युजन. न्यूक्लियर फ्युजन. एक न्यूट्रॉन टाकला 3 न्यूट्रॉन तयार. आता ते 3 न्यूट्रॉन अजून परत 3 एका युरेनियम वर टाकतात. आता आपल्याकडे तयार किती झाले? 3 न्यूट्रॉन. परत हे 3 न्यूट्रॉन एका युरेनियम वर टाकतात. परत अजून काय करायचं? 3 3 किती झाले रे? 9 झाले ना. परत आता ते 9 न्यूट्रॉन परत 9 युरेनियम वर टाकतात. तयार किती झाले? 27. अरे म्हणजे असा न्यूक्लियर फ्युजन. आणि एका न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन मध्ये नियर अबाउट 200 मेगा इलेक्ट्रॉन. आता तुमच्या बुक मध्ये आहे ना 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, पण ऍक्च्युअल रियल व्हॅल्यू जी आहे नियर अबाउट 198 मेगा इलेक्ट्रॉन. म्हणजे ती रियल व्हॅल्यू. आणि एक्झाम मध्ये जर विचारलं तर अप्रॉक्सिमेट हा ऑप्शन मध्ये उत्तर शोधायचं. किती एनर्जी काय आहे? आता पहा एक बंडल क्वेश्चन होता नीटच्या एक्झाम मध्ये. पहा तिथं न्यूट्रॉन 01 ओके 1 न्यूट्रॉन. युरेनियम किती आहे? 92 235. एक न्यूट्रॉन ऍड करा. युरेनियम काय झालं? 236. या 236 मधून दोन आयटम स्प्लिट झाला. एक होता बेरियम, दुसरा होता क्रिप्टॉन बरोबर. तर एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारला पाहिजे? आता तुम्ही क्लास मध्ये बसला, मी तुम्हाला सांगितलं की हेवियर न्यूक्लियर पासून दोन लाइटर न्यूक्लियर कन्वर्ट होतं, त्याला आपण न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन बरोबर आहे. पण न्यूक्लियर फ्युजन जर रिएक्शन होत असेल या ठिकाणी दोन लाइटर न्यूक्लियर एक बेरियम तयार होतो, एक क्रिप्टॉन तयार होतो. वेळा दिसेल तुम्हाला बोर्डवर. मग प्रश्न काय होता बघा नीटच्या 2021 मधला रिएक्शन ॲज इट इज दिला. बेरियम सुद्धा आहे आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. तुमच्या ऑप्शन मध्ये इथं काय असेल? रिएक्शन असा पूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये दिलेला आहे. इथं बेरियम आहे आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे काय तयार होतं? अजून एक दुसरा एलिमेंट कोणता? क्रिप्टॉन. म्हणजे तुमचा ऑप्शन काय असला पाहिजे? क्रिप्टॉन. आणि 2013 मध्ये कर्नाटक स्टेट मध्ये नीटच्या एक्झाम मध्ये प्रश्न काय विचारला आहे? इथं जो तुमचा न्यूट्रॉनची स्थिती आहे न्यूट्रॉन 1 आहे, इथं बेरियम आहे, इथं क्रिप्टॉन आहे आणि इथं काय दिलं बघा न्यूट्रॉन 01 आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे या ठिकाणी किती न्यूट्रॉन तयार होते? 3. एका ऑप्शन मध्ये 4 होता, एक 0 ऑप्शन होता, या ठिकाणी 2 होता आणि दुसरा 3 ऑप्शन. ओके. आणि असाच एक क्वेश्चन 2015 चा यूपी मध्ये जो स्टेट वाइज वर नीट एक्झाम व्हायचे त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला? याच्यामधून द ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी किती लिबरेट होते इन द फॉर्म ऑफ न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन. त्याच्यामध्ये ऑप्शन होते बघा क्लियर अबाउट. तुम्ही कसं उत्तर शोधा पहा. 205 मेगा इलेक्ट्रॉन. ओके. बी ऑप्शन 190 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ऑप्शन सी 108 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट and option D 95 मेगा इलेक्ट्रॉन. So B is the correct answer. Listen, 108 very less, neglect. 95 neglect. Near about 200, but this is a 205. This is greater than more than greater. This is correct answer.
190 बिग आहे. नियर अबाउट 190 म्हणजे पोझिशन जवळ आहे. त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट प्रेडिक्ट नाही करायचं. ठीक आहे. काय काय करतो मग आता आपला बॅलन्सिंग रिएक्शन आहे ते चेक करू. राईट. किती आहे? 141 प्लस 89 141 प्लस 89 बघा. हे बघा इथं 89 इथं नियर अबाउट 144 त्याच्यामध्ये 80 ऍड करा. 140 मध्ये 80 ऍड केला तर 120. 80 किती झाला मध्ये 4 त्याला 9 प्लस 4 13 म्हणजे किती झाला 233 झाला. बाकी रिमेनिंग किती उरला 3 उरला. 3 into 1 3 233 plus 3 किती 236. आता बघा तुमचा फॉर्म्युला आहे 144 plus 29 144 plus 89 and you got 233 140 plus 80 करा 220 वैसे नंबर आहे एका ठिकाणी 4 एका ठिकाणी 9 plus 4 13 ओके 220 plus 13 233 न्यूट्रॉन किती इमिट झाले 3 त्याच्यात 233 मध्ये ऍड करा किती झाला 236. This is a balancing reaction or not? Yes, this is a balancing. Got it?